बळवंत मोरेश्वर पुरंदरे. इतिहासाच्या पानांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यातल्या माणूसपणाचा घेतलेला शोध. या वटवृक्षाच्या छायेत सावलीला आलेल्या पांथस्तांच्या मनातलं थोडं मनमोकळं मनोगत. बळवंत मोरेश्वर पुरंदरे. मी आज बोलतो आहे त्यांच्याबद्दल, हे सुद्धा एक कलावंत आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल नाही बोलत आहे. मी आज बोलतोय ते एक श्रोता, एक सामान्य माणूस, आणि मला बाबासाहेब पुरंदरेंनी काय दिलं. मला अत्यंत अभिमानाने हे सांगावंसं वाटेल की आज जे काही ऐतिहासिक काम आमच्याकडनं घडत आहे, आमच्या टीमकडनं घडत आहे, त्यात बाबासाहेब पुरंदरेंचा सिंहाचा वाटा आहे. 1954 सालापासून त्यावेळी बाबासाहेब माझ्या समोरच्या बाकावर SP कॉलेजमध्ये बसलेले असायचे आणि गुरुवर्य ओतूरकरांची भाषणं आम्ही ऐकत असतो. बाबासाहेब काही नित्य असे येणारे विद्यार्थी नव्हते, पण ओतूरकरांची भाषणं ऐकायला म्हणून मुद्दाम ते येत असत एका तासापूर्वी. तेव्हा बाबासाहेब शिवचरित्र लिहायला त्यांनी घेतलेलं होतं अशी माझी आठवण आहे. प्रेक्षकांना माहिती नसलं तर भारतीय नौसेनेचं मुख्यालय जे आहे दिल्लीमध्ये, त्याच्या बाहेर सेनापती अंग्र्यांचा पुतळा आहे. तर त्या अनुषंगाने जेव्हा शिवसृष्टी त्यांनी स्थापन करण्याचं सुरू केलं होतं, त्यावेळेला मला आठवतं मी त्यांच्याबरोबर आत गेलो होतो आणि ते निरनिराळ्या गोष्टी दाखवत होते, कसं कुठे काय दालन होणार आहे. तर त्याच्यामध्ये एका ठिकाणी ते थांबले आणि ते म्हणले की तुम्हाला माहिती नसेल पण छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण आणि वृक्षाच्याबद्दल खूप जाणकार होते. आणि त्यांनी तिथे एक असं लिहिलेलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आदेश तिथे आहे फ्रेम करून ठेवलेला, की कुठली झाडं कापायची ज्याच्यामुळे आपल्या बोटी तयार होतील आणि ती जेव्हा आपण कापतो तेव्हा कशी नवीन लावली पाहिजे. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपण जेव्हा बघतो की जेव्हा नुसतं वृक्ष कापून डिफॉरेस्टेशन करायचं नाही तर पुन्हा लागवड करायची, अशा तऱ्हेचे जो एक जाणकार राजा आपण ज्याला म्हणतो, इतका दूरदृष्टी असणारा राजा, ह्याच्याबद्दल त्यांनी मला इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळे मला वाटतं की त्यांचा अभ्यास खूपच दांडगा होता आणि निरनिराळ्या अशा क्षेत्रांमधनं ते काही ना काहीतरी चांगली माहिती छत्रपतींच्याबद्दल सांगायचे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल अजूनही जास्त खूप आदर वाटतो. त्याच्यानंतर एकदा रायगडावर मी नागपूरला असताना 300वा हे होता प्रसंग शिवाजी महाराज, आणि त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यायच्या. तर ते बाबासाहेब समजून देताना मी पाहत होतो. हिंदीत बोलायला लागायचं आणि मोजकं कसं बोलायचं. बाबासाहेब एवढं त्यांचं ज्ञान शिवाजी महाराजाबद्दल, पण पंतप्रधानांना थोड्या वेळात पण सगळं सांगायचं महत्त्व होतं. ते मी अनुभवलं. सामाजिक समतेचं एकच उदाहरण नाही आहे की जे बाबासाहेब जगलेले आहे किंवा बाबासाहेब लिखले. आठवतंय ते किंवा माझ्या आधीचे आणि माझ्या नंतरचे साधारण 100 ते 110 लोक माझ्या मागे पुढे शिक्षणासाठी जाते, वेगवेगळ्या शिक्षणासाठी. कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला यायचं, कोणी CA करण्यासाठी यायचं. तरुण पिढी शहाणी व्हायला पाहिजे, सुसंस्कृत व्हायला पाहिजे. आता याच्याबद्दल बाबासाहेबांना नितांत काळजी. आता उमेश वगैरे त्यातलेच आहेत, गणेश वगैरे असे अनेक विद्यार्थी बाबासाहेबांकडे राहायची त्यांची सोय असायची आणि त्यातनं ती माणसं शहाणी झाली. कितीतरी लोकांची नावं सांगताय. ज्या वेळेला मी त्यांना सांगितलं की मी तळेगाव डमडरे येथील राहणार आहे, तत्क्षणी त्यांनी मला लगेच तळेगाव डमडरे आणि तिथले अनेक ऐतिहासिक वाडे, मंदिरं, मी तिथे सायकलवर किती वेळा आलेलो आहे किंवा मी मोडी लिपीचा अभ्यास कशा दृष्टीने कशा पद्धतीने केला आहे, तर तो तळेगावमधनं केला आहे हे लगेच. आणि हे सांगत असताना ते आपलेसे कधी होऊन गेले आणि मला कधी आपलंसं करून घेतलं हे मला तेव्हा समजलं देखील पण नाही, म्हणजे काय चाललंय आणि काय नाही. आणि बाबासाहेबांचा एक गुण तर सगळ्यांना माहितीच आहे,
की एकदा व्यक्ती भेटला की तो त्यांचा कधी होऊन जायचा कळतच नसायचं. इव्हन जे आसपास लोक असायचे त्यांना जो नवीन त्याला असं वाटायचं की बाबासाहेबचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे. ही मोठी भावना बाबासाहेब निर्माण केली होती आणि ती करणं इतकी सोपी नाही आहे की प्रत्येकाला वाटाय बाबासाहेब माझेच आहेत. 11 ऑगस्ट 2008ला जेव्हा माझं जहांगीर आर्ट गॅलरीला प्रदर्शन झालं, त्या प्रदर्शनाच्या ओपनिंगला मग राज ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे, प्रफुल्लाताई डाणूकर हे सगळे असे दिग्गज मंडळी होते. ते तर साधारणतः माझं त्यावेळेचा शो अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे झाले. अनेक डॉक्टर, वकील, प्रसिद्ध उद्योग क्षेत्रातले असतील असे नामांकित लोक येऊन गेले. तो एक अनुभव. पण याच्या मागे ही जी शक्ती होती किंवा हे जे चांगल्या प्रकारचं कार्य घडण्यामध्ये होतं तर तो त्याचा वाटा सगळा बाबासाहेबांच्या किंवा बाबासाहेबांमुळेच ही प्रेरणा मिळालेली होती. त्याला बरेचसे बाबासाहेबच कारणीभूत होते की सतत त्यांचं तुम्ही काहीतरी एक नवीन, वेगळं आणि उत्तुंग करा. आता नुकताच मी जाऊन आलो, त्याचे डॉक्टर धनंजयराव केळकर मला भेटले आणि त्यांच्याशी बोलत असताना मी म्हटलं की डॉक्टर हे, ते म्हणले हे कॅन्सरचे पेशंट्स आहेत, त्याच्या पुढच्या तपासणी करतात ते थांबलेले आहेत. मी म्हटलं ते गरीब आहेत म्हणायचे, कारण त्यांच्या अंगावरचे कपडे वगैरे साधे होते, त्याने गरीब आहेत. ही अवघड आणि किमती मौल्यवान अशी ट्रीटमेंट त्याला देणं हे पैशाचं काम आहे, झेपत नाही, गरीब आहेत ते. त्याच डोक्यात कल्पना नाही की आपण काहीतरी केलं पाहिजे. केवढी उत्तम संधी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आदरणीय राज्यपालांच्या हस्ते मला दिली. 10 लाख रुपये स्वाधीन केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी माझे स्वतःचे 15 लाख अधिक घालतो आणि 25 लाख रुपये कॅन्सरच्या पेशंट्सचा उपचार करण्याकरता हे मी अर्पण करतो. ते जितके मोठे होते ते तितक्याच मोकळेपणाने कौतुक करणारे देखील. आणि म्हणून हे जेव्हा हे खूप अवघड असतं की आपण जेव्हा इतक्या उंचीवर असतो तेव्हा दुसऱ्या माणसाचं इतकं पटकन कौतुक करता येतं का आपल्याला, तर ते बाबासाहेबांना झटकन येतं. की साधारणतः कोरोनाच्या काळात मी नवीन घराच्या शोधात होतो. ते घराच्या शोधात असताना ते घरही माझं झाल्यानंतर त्यांना मी जेव्हा भेटायला गेलो तर आवडीने त्यांनी त्या नवीन घराची बातमी ऐकून घेतल्यानंतर त्यांचा जो काय आनंद आहे किंवा तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता की आपल्याकडचाच एक मुलगा ग्रामीण भागातून आल्यानंतर त्याचं घर झाल्याचा आनंद. त्यांनी आवडीने त्यावेळेला एक पूर्ण पेढा आवडीने खाणं किंवा जवळ घेऊन बसणं किंवा चांगली प्रगती होते. तर एकदा प्रवासामध्ये एका स्टेशनवर काही स्वयंसेवक मंडळी आली, रात्रीची वेळ, आणि खिडकीतनं चढायला लागले. इतकी गर्दी होती तर एकाला आदरपूर्वक त्यांनी खिडकीतून, तर मी म्हटलं कोण आहे, तर बाबासाहेब. मग मी त्यांना आत घेतलं, आम्ही बसलोही होतो. मग बाबासाहेब म्हणाले आता रात्र खूप झाली, तुम्ही झोपा. मी म्हटलं तुम्हाला आवश्यक आहे, मी फार पूर्वी काळापासून ह्या गाडीत आहे. प्रेमळ होते बाबासाहेब. आणि एकदा स्नेह जमला की मग ते त्याच्याकरता वाटेल ते करायला तयार असतात. बाबासाहेबांचं हे वैशिष्ट्य, माणसं जोडायची कशी आणि टिकवायची कशी, गरज माणसाची लक्षात घेऊन त्याला सहाय्य कसं करायचं, बाबासाहेबांच्याकडून शिकायला पाहिजे. बोललेला शब्द आणि दिलेली वेळ कधी सुद्धा गावला. जो शब्द दिला तो पाळत, जे वचन दिलं ते पाळत, हे व्रत आहे. तुम्ही कशी जाता म्हणजे मी सायकलवर जातो, चला मला सायकलवर सोडायचं. म्हणलं हो बाबासाहेब, तुमचं वय आणि माझं वय असं जर पाहिलं आणि त्यात पर्वतीच्या नेल्यांच्या उतारावरून चढावरून खाली उतरायचं, ट्रॅफिक वगैरे अशा सगळ्या गोष्टी विचार करत होतो. मला माहीत नाही, मला 11ला तिथे पोहोचायचे, माझं कार्यक्रम झाला पाहिजे, मी त्यावेळेस पोहोचवायचे, कोणी येऊ अगर नाही, मला तुम्ही घेऊन चाला. आणि लिटरली मला सांगायला हे होतं की बाबासाहेब मी तुमच्या गाडी सायकलवर बसणार. आणि मी बाबासाहेबांना सायकलवर बसवलं आणि पर्वतीवरनं भरतनाट्य मंदिरला आणून सोडलं. म्हणजे रस्त्यात लोक पाहत होते आणि मी त्यांना 11ला एक साधारण 5 मिनटं कमी असताना भरतनाट्य मंदिरला सोडलं. आणि मला असं आठवतंय की ते भाषण होता आता बाबासाहेब म्हणाले मला भाषणं द्यायची आता आणि वेळ चुकवत नाहीत ते ना,
तर त्यामुळं ते फराळ वगैरे न करता तसेच निघाले. आणि मुख्य म्हणजे मी त्या कार्यक्रमाचं त्यांच्या भाषणाच्या व्याख्यानमालेचा मी अध्यक्ष होतो. मला म्हणाले तुम्ही या, मी पुढे जातो. त्यावरती ते अत्यंत चांगल्या रीतीने उभे राहिलेले आहे आणि आजही ते आपलं जीवन आपल्या पद्धतीनं ते जगतायत. सामाजिक समरसता यालाच म्हणायचं. ह्याच्यामध्ये तेव्हाही अनेक जाती धर्माचे विद्यार्थी राहत होते. त्यामध्ये मला आठवतंय की मालेगावसारख्या ठिकाणचा समीर ह्या नावाचा मुस्लिम धर्माचा विद्यार्थी तिथे राहत होता. आणि जेव्हा त्याचं लग्न होणार किंवा पत्रिका घेऊन आला आणि आम्ही वाड्यामध्ये बाबासाहेबांच्या इथं बसलो असताना तो पत्रिका घेऊन आला बाबासाहेबांना द्यायला, तर आम्ही अवाक झालो. कारण त्यांनी चक्क लग्नपत्रिकेवरती बाबासाहेबांचा फोटो छापलेला होता. शुभ आशीर्वाद म्हणून बाबासाहेब पुरंदरे म्हणून स्वच्छ आणि शुद्ध मराठीमध्ये लिहिलेलं होतं. त्यामुळं मी कुठल्याही समाज सुधारण्याच्या संदर्भात विचार केला तर मुळापासून समाज सुधारला पाहिजे ही त्यांची दृष्टी होती. म्हणून मला त्यांचं मोठेपण जाणवतो. आणि तुम्हाला माझा अनुभव सांगतो की तुम्ही ज्या नवीन गोष्टी किंवा नव्याने सांगता, आपल्या संस्कृतीबद्दल थोरांचा आदर, देवाबद्दलची भक्ती, देशाबद्दलची भक्ती, या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा मोठ्या लोकांना सांगता फार परिणाम होत नाही. पण जेव्हा लहान मुलांच्या मनावर ह्या गोष्टी बिंबवतात तेव्हा ती पिढी अशी ते सगळे संस्कार घेऊन पुढे आलेली असते, असं माझ्या लक्षात आलेलं आहे. बाबासाहेबांनी हे कार्य केले आणि ते उत्तम प्रकारे झालं आहे असं मला वाटतंय. ठरलेलं आहे, आता झालेलं आहे, जमलेलं आहे, करायचं आहे. कोण करू शकते, कोण पोचू शकतं इथपर्यंत? कोणाची उंची आहे एवढ्या विचाराची? बाबासाहेबांची.